श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान, आरोग्यदायी, आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हावी स्वामीचरणी प्रार्थना. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. इथे ना देवांच्या पप्पांचा टिफिन बनवायचा होता सकाळी सकाळी. तर आज मी छान भरीत बनवणार होते. तर भरितामध्ये कशी कांद्याची पात पाहिजे. बाजारातून काही कांद्याची पात आणली नव्हती. तर इथं मी ह्या टोपल्यामध्ये ना माती टाकलेली होती आणि त्याच्यामध्ये असेच 5-7 कांदे लावून दिलेले होते. तर हे बघा इतकी छान पात आलेली होती. खूप छान वाटलं मला ते पाहून आणि हिरवं गच्च अशी पात होती. आणि विशेष म्हणजे ही पात आहे ना एकदम कवळी होती. आपण जेव्हा बाजारातून पात आणतो ना तर ती पात अशी कचर कचर लागते. तर ही पात तशी नाही लागली, एकदम छान लागली. म्हणजे भरीत इतकं छान लागलं या पातेचं. तर इथं काय केलं मी स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यानंतर ती पात आहे ना अशी कट करून घेतली. आपल्याला जेवढी पाहिजे होती ना बरोबर तेवढी पात ही झालेली होती. म्हणजे जेवढी भरितात टाकायची होती ना तेवढी ही पात इथं भेटलेली होती. तर इतकं मला छान वाटलं ते पाहून. आणि इतका हिरवा कलर होता. आपण जी बाजारातून आणतो ना तर ती बऱ्याच वेळेस आणली मी, खाऊन पाहिलेलं आहे. असं कचर कचर लागते ती पात. पण ह्या पातेतच तसं नाही, एकदम अशी गाळ झालेली होती आणि इतकी चव आलेली होती भरिताला. तर इथं मग मी तेलामध्ये थोडंसं तेल टाकलं, जिरं मोहरी टाकली, त्याच्यामध्ये कांदा, लसण आणि शेंगदाणे टाकले आणि ती पात ॲड केली. आणि त्याच्यानंतर मग भरीत तयार करून घेतलं. मी ते काही जास्त तुमच्यासोबत शेअर केलं नाही, कारण सकाळी काय होतं खूप घाई होते. सकाळी देवांचा टिफिन, त्याच्या पप्पांचा टिफिन आणि जवळपास दोघांचा टायमिंग एक होतो. तर देवांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी ना इथं मी फ्लावरची भाजी बनवलेली होती आणि देवांच्या पप्पांसाठी भरीत बनवलेलं होतं. तर इथं मला हिरवी मिरचीचं जे भरीत असतं ना ते पण छान लागतं, पण देवांच्या पप्पांना ते काही आवडत नाही. तर मग इथं मग मी म्हणजे मिरची पावडरच ॲड केली. नाही तर तुम्ही एखाद्या वेळेस हिरवी मिरची टाकून करून बघा, इतकं छान भरीत होतं, एकदम टेस्टी भरीत होतं. तर त्याच्यानंतर मग त्याच्यावरती हिरवा गच्च असा सांबारसुद्धा ॲड केला. तर इथं एकदम मस्त लुसलुसीत असं भरीत तयार झालेलं आहे. आणि कांद्याची जी पात होती ना त्याच्यामुळं चव एकदम छान झालेली होती. तर त्याच्यानंतर ते दोघंही गेले, त्यांचं आवरून दिलं. मी थोडासा नाश्ता केला आणि मग मी वरती ना हे कार्पेट घेऊन आलेली होती. खालचे जे काम आहे ना ते माझे करून झालेले होते. पण हे कार्पेट आहे ना खूप दिवसापासून धुवायचं होतं. सोफ्याचे कवरही धुतले मी सकाळी मशीनला. पण मग काय होतं, म्हटलं हे कार्पेट पण हातोहात धुवून घ्या, कारण नळ आलेले होते ना तर मग दोन्ही एकदम क्लीन होऊन जातं. तर मग मी काय केलं, त्याच्यावरती ना आपली जी कपडे धुण्याची पावडर असते ना तर ती अशी टाकून घेतली. जिथं जास्त पांढरा भाग होता ना तर तिथं जास्त टाकली आणि त्याच्यानंतर थोडंसं साबणसुद्धा लावलेलं होतं आणि त्याच्यावरती पाणी टाकून हे ब्रशच्या साहाय्यानं असं घासून घेतलं. म्हणजे जो पांढरा भाग होता ना तर तो चांगला मी घासून घेतला आणि नळ आलेले ते ना खळखळ पाणी टाकून ते स्वच्छ धुवून घेतलं. तर इथे बघा एकदम स्वच्छ आणि क्लीन झालेलं होतं कार्पेट. इतकं स्वच्छ दिसत होतं ना, एकदम चमकच मारत होतं. तर जो पाठीमागचा फ्लॉट आहे ना तर त्या प्लॉटमध्ये भाजीपाला लावलेला आहे. मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर तो म्हणजे खूप असा जवळपास आता बराचसा मोठा झालेला आहे. तसं मी पाठीमागच्या साईडनं गेले ना तर मग तुम्हाला दाखवणार. कारण पाठीमागून आपण जाळी लावलेली ना तर मग तसं जाता येत नाही. आपल्याला जायचं असलं तर मग पलीकडच्या गल्लीतून जावं लागतं. त्याच्यानंतर मी खाली आले, फ्रेश झाले आणि स्वतःसाठी 10-15 मिनटं, कारण मग दिवसभर काही आपण आरशातही पाहत नाही आणि स्वतःला वेळ पण देत नाही. तर मग मी फ्रेश आंघोळ झाली ना तर तेव्हाच मग स्वतःला थोडंसं 5-10 मिनटं वेळ देऊन स्वतःची तयारी करून घेत असते. तर इथं मी छान तयारी करून घेतली. तर चला, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान, आरोग्यदायी, आनंदाचा जावो आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीचरणी प्रार्थना. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. तर चला, माझी आत्ताच आंघोळ झालेली आहे, कारण आज खूप उशीर झालेला आहे. घड्याळमध्ये ना आता 12 वाजलेले, 12 वाजून 5 मिनटं झालेले. तर आज माझी ना देवपूजासुद्धा करायची बाकी आहे, कारण कार्पेट धुतलं ना तर खूप वेळ गेला कार्पेट धुण्यामध्ये. कारण मला अर्धा पाऊण तास कार्पेट धुवायलाच लागला. तर आणि काय होतं, सोफ्याची कवर आहे ना एकदम क्लीन दिसतात आणि मग खाली कार्पेट पाहिलं तर एकदम खराब दिसतं. तर म्हटलं चला दोन्ही धुवून घेऊ, कारण दोन्ही मग सोबत व्यवस्थित वाटतं. तर शिल्लकचे कामं करत बसले तर मग देवपूजेला उशीर होऊन जातो. आज बराच वेळ झालेला आहे, 12 वाजून गेलेले. तर मला आता देवपूजा करायची नाही, जर केली ना तर मग आपल्याला चांगलं नाही वाटत. तर म्हटलं चला आता पटकन अर्ध्या तासातच पूजा करून घेते झटपट. आणि बरेच जण म्हणतात की 12 वाजलेले असले ना की देवाची पूजा करायची नाही. तर आता बरोबर 12 वाजून 5 मिनटं झालेली, म्हणजे 12 वाजून गेलेले. तर मग मी आता अर्धा पाऊण तासात पटकन पूजा करून घेते आणि तोपर्यंत मग देवांश पण येणार, मग आम्ही दोघं जण सोबतच जेवण करू. तर चला, मी आता पटकन पूजा करते आणि पूजा झाल्याच्या नंतर परत बोलते.
हे बघा इथं वरती ना सोप्याची कवर धुवून वाळत टाकलेली, तुम्हाला दिसत आहेत का? तर इथं मी बाळकृष्ण आहे ना देवाऱ्यातला, तर त्यांना ड्रेस घालत होते. माझ्याकडे जो ड्रेस घातलेला होता ना पहिला, तर तो ड्रेस कसा मी असा म्हणजे काही सणवार असला तेव्हा घालत असते. त्या दिवशी घातलेला होता ना गुरुवारच्या दिवशी, मग तो काढायचा लक्षच नव्हता. तर इथं मग मी तो काढून ठेवला. हे पण चांगले ड्रेस, पण ते एकदम छान आहे. तर हे त्या दिवशी देवीच्या मंदिरात गेलतो ना, तर तिथून हे हातातले कडे आणलेले बाळकृष्णासाठी. त्याचे पहिले जे कडे होते ना, तर ते खूप खराब झालेले होते. तर मग मी दुसरे घेऊन आले. तर इतके छान कडे, मल्टी कलर आहे थोडासा, म्हणजे कसं मग कशावरही मॅचिंग होऊन जातो. तर इथं मग मी विठ्ठल रुक्मिणीचे सुद्धा ड्रेस बदलून घेतले. माझ्याकडं जे पहिलेवाले ड्रेस घातलेले होते ना विठ्ठल रुक्मिणीला, तर ते ड्रेस खूप भारी आहे, म्हणजे खूप सुंदर ड्रेस आहे. पूर्ण त्याच्यावरती ना कुंदनचं वर्क केलेलं आहे. तर इथं मग मी ते काढून ठेवले आणि हे दुसरे घालून दिले. ते कसे मग असं काही सणवार असला, काही पूजापाती असली तर तेव्हा ते छान वाटतात. तर मग इथं मी हे ड्रेस घालून दिले. तर इथं छान अशी पूजा करून झालेली आहे. तर इथे देवांशी ना स्कूलमधून आलेला होता. त्याच्यानंतर आम्ही दोघांनी जेवणं केले आणि इथे त्यानं थोड्या वेळ टी व्ही पाहिली होती आणि थोडासा खेळला पण होता. पण म्हटलं चला आता त्याचा अभ्यास घेऊन घेते, कारण त्याचा जर आता दुपारी अभ्यास घेतला ना तर ठीक, नाही तर मग संध्याकाळी काही इतका जीवावर करतो आणि खूप वेळ लावतो अभ्यास करायला. आणि मग त्याला नुसतं खेळा वाटतं संध्याकाळी, म्हणजे अभ्यास करायचं जीवावर येतं. मग इथं मी त्याला दुपारी ना लाडीगोडी लावून, म्हणजे त्याच्याशी गोड गोड बोलून एखादा झपकाही मारत असते. तर मग त्याचा अभ्यास करून घेत असते. मग आता सहसा दुपारीच अभ्यास करून घेते. तर हे बघा तो कसे नाटकं करत होता, लिहत नव्हता ना, तर ते बघा तुम्हाला दिसतंय का, हे बघा त्याचे कसे नाटकं सुरू होते. त्याला जीवावर आलं होतं लिहिणं आणि लिहायला लागला ना तर इतका छान लिहितो तो, इतकं छान अक्षर आहे त्याचं. मी तुम्हाला दाखवते थोडंसं जवळून. तर इतका छान अभ्यास करतो म्हणजे, आणि व्यवस्थित अक्षर लिहितो. देवांश काय लिहितोय? 17 लिहितोय. दाखव. हे बघा देवांशनं 17 काढलं. एक तर चुकलं वाटतं त्यात तर, हे ना. हां बरोबर करते, बरोबर कर. खोडते इरेझर न खोड. बघ इरेझर बघ कशात, हे तर इरेझर याच्यामध्ये कंपासमध्ये आहे का? कोण दिलं होतं तुला ते इरेझर? कोण दिला? बदमाश. ली पटपटली. तर हे बघा इथं देवांश ना 17 लिहत होता. तर इतका हुशार आणि इतका लवकर त्याच्या म्हणजे डोक्यामध्ये बसतं. खूप शार्प आहे त्याचं डोकं, म्हणजे एकदा सांगितलं ना तर त्याच्या लगेच लक्षात बसून जातं. असं त्याच्या मॅडमचंही म्हणणं आहे की लवकर समजतं काही सांगलेलं, म्हणजे जास्त वेळ सांगायचं काम नाही. तर इथं तो मग हे बघा असं लिहत होता मस्तपैकी, आणि अक्षरही खूप छान आहे, असं नाही अक्षर खराब काढतो, सहसा खोडायचं कामच नाही पडत. तर हे बघा इथं एकदम छान असं तो लिहत होता. तर चला आता इथे ना देवांचा अभ्यास करून घेते हा पूर्ण. आणि इथं हॉलची अवस्था पहा काय करून ठेवलेली देवांशनं. पूर्ण घरामध्ये ना असे झाडांचे पानं, पेपर, कागद हेच पडलेलं असतं दिवसभर. हेच म्हणजे तो स्कूलमधून आणला ना सगळं घर अस्तव्यस्त होतं. नाही तर तो स्कूलमध्ये गेलेला असला ना, सकाळी एकदा घर आवरलं तर ते घर जशाचं तसंच राहतं, आणि तो घरी आला की ते घराची म्हणजे सगळी अवस्थाच बदलून जाते. पण मग असं वाटतं तो पण काय करणार दिवसभर, जर नुसती टी व्ही तर पाहू शकत नाही. मग टी व्ही नाही तर मग मोबाईल पाहिजे, म्हणजे असं काही ना काही पाहिजे. मग त्याच्यापेक्षा असं वाटतं मग कर बाबा तू घर खराब कर, तुझं झाल्याच्या नंतर मग मी एकदाच आवरून घेणार. तर मग मी सहसा संध्याकाळी आवरते. संध्याकाळी म्हणजे देवांचे पप्पा 4:30 वाजता येतात ना, तर मग त्याच्या अगोदर मी घरातली झाडझूड करून घेत असते. तर मग तेव्हा आवरून ठेवते. परत हे संध्याकाळी खराब होतं तर मग परत एकदा झाडू मारून घेत असते. तर इथं मग त्याला म्हटलं तुझे बुक भरून ठेव, तुझी पेन्सिल, खोडरबर, शॉर्पनर सगळं व्यवस्थित ठेवून दे, कारण सकाळी काय होतं मग एकदम घाई होऊन जाते ना. आणि सकाळी मग ते शोधत बसलं तर ते सापडतही नाही, आणि बसवालेही दादा येतात. तर मग मी त्याला रात्रीच म्हणजे संध्याकाळीच असं व्यवस्थित भरून ठेवायला लावत असते. आणि एकदा मग मी पण पाहून घेत असते की त्यानं ते सगळं व्यवस्थित टाकलेलं आहे का. तर इथं मग मी सर्वप्रथम सोफा व्यवस्थित झटकून घेतला. आणि पडदे तर एवढे म्हणजे हलवत राहतो मी, पडद्याची ते हुक असतात ना चिपकायचे, तर ती चिपकत राहते, तो काढत राहतो. तर हे बघा इथं मी आता झाडून घेते. आता बरोबर 4:10 झालेली होती. तर म्हटलं चला आता पटकन झाडू पण मारून घेऊ, कारण मला सोफ्याचे कव्हरही लावायचे होते आणि कार्पेटसुद्धा आणायचं होतं वरतून. तर इथं मग मी झाडू मारून घेतला आणि इथं त्याचं खेळणं सुरूच होतं, तुम्हाला दिसलं असेल. तर चला मी आता पटकन झाडून घेते
आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी ना हे तुम्हाला इथं दिसत असेल तर आमचे जेवणं झाले, माझं सगळं आवरून झालं. आणि हे जिथं वॉलपेपर लावायचं आहे ना तर ती घासून घेतलेली होती मी, जी POPची पावडर होती ना तर ती घासून घ्यायची सांगितली होती एका पेपरनं. तर ते मी इथं असं ह्या पद्धतीनं घासून घेतलेलं आहे. याच्यामध्ये मला थोडीशी देवांच्या पप्पांनी मदत केली, कारण ते खूप वेळ घासावं लागलं ना, तर माझा हात पण दुखायला लागला होता. तर मग ते म्हणे तू राहू दे, मी घासतो आता थोड्या वेळ. तर माझ्या लक्षातच नाही आलं की आपण हे सगळ्या वस्तू बाजूला उचलून ठेवायला पाहिजे, कारण त्याला ती पांढरी धूळ आहे ना सगळीकडे पसरलेली होती, म्हणजे सगळीकडे ती धूळ अशी झालेली होती. तर माझ्या लक्षातच राहिलं नाही. तर मग मी परत ती क्लीन केलं, एवढे मोठे भांडे घासून घेतले. मग ते घासेपर्यंत आहे ना मग मी एवढे मोठे भांडे घासले, गॅसही क्लीन करून घेतला. त्याच्यानंतर परत मी हे सगळं क्लीन केलं आणि जिथल्या तिथं त्या वस्तू ठेवून दिल्या. इथं तुम्हाला दिसत असेल थोडंसं पांढरं राहिलेलं आहे आजूबाजूला. तर ते जेव्हा तो वॉलपेपर बसवला जाईल ना त्याच्यानंतरच मग मी एकदाच करणार. गॅसचा ओटा एकदम घासून घेणार, म्हणजे एकदम क्लीन करणार. पण मी आता तात्पुरतं सगळं करून ठेवलेलं आहे. तर इथे बघा पूर्ण गॅसचा ओटा घासून म्हणजे पुसून घेतला आणि गॅसची शेगडी पुसून घेतली. सगळे भांडे तिथले जे होते ना ठेवलेले ऑइलचे, मिक्सर, ते सगळं मी घासून घेतलं. तर इथं मला उद्या आहे ना याची एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची. तर त्याच्यासाठी इथं मी हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ भिजत टाकलेली आहे. तर इथं चवळीच्या शेंगा विकायला आलेल्या होत्या दारावरतीच. तर मग मी घेतलेल्या होत्या, तर एकदम फ्रेश होत्या. तर मग ही सकाळची तयारी आहे. तर हे शेंगा ना खुडून ठेवायच्या होत्या. तर इथं मी शेंगासुद्धा खुडून घेतलेल्या आहे, कारण असं पूर्वनियोजन करून ठेवलं ना सकाळचं तर मग माझे सकाळी कामं पटपट होतात. नाही तर मग वेळेवर खूप धांदल होती माझी. तर मग मी अगोदरच ही तयारी करून ठेवत असते. तर इथं अद्रकसुद्धा आणलेली होती ना 2-3 दिवस झाली, तर ती पण कट करून घेतली. म्हणजे पटकन मग आपल्याला एक अद्रकीचा तुकडा घेतला की आपल्या भाजीमध्ये चहामध्ये टाकायला म्हणजे घेतल्या जातो. तर इथं शेंगासुद्धा सोलून झालेल्या होत्या. तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा. गुड नाईट.